मित्रांनो, काही अनुभव नकळतच आपल्यासोबत घडतात आणि तसाच प्रकार माझ्यासोबतही घडला होता. गोष्ट आहे 2012ची. आता मी एका भल्या मोठ्या शहरात स्थायी स्वरूपात राहायला आहे. तिथे मी एका गाड्यांच्या शोरूमवर कामाला आहे. मला तिथे काम करून बरेच दिवस झाले, म्हणून मला त्यांनी बऱ्यापैकी पगार ठरवून दिला होता. मी तसा बऱ्याच कंपनीत काम केले होते, पण काही कारणास्तव मी त्या कंपनीमध्ये काम करणे सोडले, कारण कामाचा मोबदला मला हवा तसा मिळत नव्हता. ही गोष्ट माझ्या मूळ गावी घडली होती. माझे गाव हे एक खेडेगाव, त्यामुळे तिथे जास्त काही लोकसंख्या नव्हती आणि बरेच लोक हे त्यांच्या त्यांच्या शेतात राहायला गेले होते. त्यामुळे गावात असे काहीच निमुळूक लोक होते आणि त्यातच तेव्हा थंडीचे दिवस असल्यामुळे बरेच लोक शेकोट्यावर बसून गप्पा मारायचे. साधारण 10 वाजेपर्यंत त्यांच्या गप्पा चालायच्या, पण खेडेगाव असल्यामुळे रात्रीच्या 10 वाजताच पूर्ण गाव हे सामसूम व्हायचे. दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज कानी यायचा. सर्वांचा गावात शेती हा प्रमुख व्यवसाय होता, त्यामुळे दिवसभर काम करून सर्व लोक लवकरच झोपी जायचे आणि त्या दिवशीही तसेच काही घडले. त्या दिवशी मी आणि माझ्या गावातील काही लोक शेकोटीवर बसले होते. बराच वेळ झाला, त्यामुळे ते एक एक करून निघून गेले. आता त्या शेकोटीवर मी आणि माझा एक मित्र बसला होता. काही वेळ आता त्याच्यासोबत माझ्या गप्पा चालल्या. तो तसा धाडसी स्वभावाचा होता आणि त्याने शिक्षण घेतलेले नव्हते, त्यामुळे शरीरसुद्धा धाडशीच होते आणि त्यातच त्याने लहानपणापासून कधीच गाव सोडले नव्हते आणि त्यामुळेच तो गावातील प्रत्येकाच्या शेतावर कामावर जाऊन त्याचा खर्च चालवायचा. त्याला शेतातील पूर्ण कामे यायचे. तोच आमच्या गावात असा व्यक्ती होता की त्याला आमच्या गावाच्या सर्व रानमाळाची चांगलीच ओळख होती. रात्रीला रानाकडे पहारा देणे, शेतातील पिकांना विहिरीतील मोटरने पाणी देणे, असे बरेच कामे तो रात्रीलाही करायचा. त्यामुळे रात्रीलाही त्याला त्या रानमाळावरचा पूर्ण अनुभव अवगत होता. आता आम्हाला दोघांना त्या शेकोटीवरच रात्रीचे 11 वाजले. गाव आता सर्वत्र शांत होते. असे वाटत होते पूर्ण गाव निद्रेत गेले असावे. फक्त त्या दूरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज आम्हा दोघांच्या कानी गुंजत होता. त्यातच गावाच्या रानमाळावरच्या टेकडीवरून एखादी स्त्री जोरात ओरडली असावी, असा आवाज आम्हा दोघांच्याही कानी आला. मी खूप घाबरून गेलो आणि घाबरतच त्या माझ्या मित्राला विचारू लागलो, अरे कोण असेल आणि एवढ्या रात्री त्या रानमाळावरच्या टेकडीवर कोणती स्त्री जाणार? तसा तोही काही क्षण त्याच्या भित्र्या नजरेने माझ्याकडे बघू लागला आणि मला म्हणाला, अरे बंडू, तो एक फेरा आहे. आता आपण घरला चल, मी तुला उद्या सकाळी सांगतो. असा त्या रात्री तोही त्याच्या घरी निघून गेला आणि मी सुद्धा. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो त्याच्या शेतावरच्या कामाला रुजू झाला, पण त्याने तो आवाज त्या रात्री कोणाचा होता हे सांगितले नव्हते. आज रात्री आपण शेकोटीवर जाऊ तेव्हाच त्याला विचारू, असा मीही मनातच बेत आखला आणि त्या दिवशी माझ्या कामात मग्न राहिलो. तो दिवसही माझा असाच निघून गेला. नेहमीप्रमाणे आम्ही शेकोटी पेटवली. रात्रीचे 7 वाजले होते. आम्ही सर्वच त्या शेकोटीवर आलो होतो. माझा तो मित्र पण माझ्यासोबत होता. आमच्या अशाच गप्पा चालल्या. त्याच गप्पांमध्ये मी त्या माझ्या मित्राला विचारले, अरे तू काल रात्री आलेल्या आवाजाबद्दल सांगितले नाही. त्यावर माझ्या आणि त्याच्या चेहऱ्याकडे सर्वच आता बघू लागले आणि म्हणत होते, कशाचा आवाज आणि कोणता आवाज? मी मात्र त्यांना त्या रात्री आलेल्या आवाजाबद्दल पूर्ण सांगितले, म्हणून त्यांनाही त्या आवाजाबद्दल कौतूहल निर्माण झाले आणि तेही त्याला विचारू लागले, तो आवाज कोणाचा होता? त्यावर मात्र माझा मित्र सर्वांना त्या गुडूप झालेल्या अंधारात सांगू लागला, अरे त्या टेकडीवर असेच भयावह आवाज येतात. त्या टेकडीवर एक चिटूक करणारी म्हातारी अगोदर राहत होती. काही दिवसांनी ती सोडून गेली आणि मग असेच भयावह आवाज रात्रीला त्या टेकडीवरून येऊ लागले. तेव्हापासूनच तो आवाज आल्यावर तिकडे कोणाची जाण्याची हिंमत होत नाही. मी सुद्धा तिकडे अजूनही जात नाही. त्याचे एवढे बोलणे ऐकून आम्हा सर्वांच्या अंगावर काटा आला आणि त्यातच आमच्यातील एक गोलू नावाचा मित्र जोरजोरात हसायला लागला आणि आम्हाला सर्वांना म्हणाला, अरे तुम्ही पण असल्या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवता? असे काही नाही. हा काहीही सांगतो. मी जाऊ शकतो तिकडे आणि तुम्हीही चला. असे काहीच नाही तिकडे. एवढे बोलून तो परत एकदा हसायला लागला. आम्हाला मात्र त्याच्या बोलण्याचे नवल वाटत होते.
पण तेव्हा रात्र चांगलीच गडद झाली होती आणि त्यातच अजून भर घालवायला त्याला आमच्याच एका मित्राने साथसुद्धा दिली. मग काय, आम्ही सर्वांनीच आता रात्री तिकडे जायचे ठरवले. कदाचित खरंच हा निर्णय खूप भीती घालवून देणार होता याची कल्पना आम्हाला कोणालाही नव्हती. आता रात्रीचे 10 वाजून गेले होते. पूर्ण गाव हे निद्रेत होते. भयावह शांतता पसरलेली होती. कुठेतरी गावातील कुत्रे मस्ती करत होते आणि त्यातच त्यांचा भुंकण्याचा आवाज मनात भर घालत होता. आम्ही 4 जण मात्र त्या शेकोटीवर आमच्या गप्पा मारत त्या टेकडीवर जायच्या विचारात होतो. तो गोलू नावाचा मित्र खूपच हट्ट लावून होता, पण माझ्या मनातही एक वेगळीच भीतीच होती. पण त्याच्या हट्टामुळे जाणे गरजेचे वाटत होते. आता काही वेळ गेल्यानंतर आम्ही तिकडे जायला निघालो. गावाच्या बाहेर एक नाला पार केल्यानंतर त्या टेकडीच्या रस्त्याने आम्ही निघालो. सर्वांना एक भीती वाटत होती, पण गोलू मात्र त्याच्या धाडसी स्वभावामुळे पुढे चालत होता आणि आम्ही तिघे त्याच्या मागे चालत होतो. आता आमचे चालणे फक्त चंद्राच्या प्रकाशात चालले होते. दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते. फक्त आमच्या 4 जणांचा पायांचा आवाज आमच्या एकामेकांच्या कानी गुंजत होता. रातकिड्यांचा आवाज अंगात भीतीची लहर घालवून देत होता. त्यातच त्या वाढलेल्या सुकलेल्या झाडांनी भरलेल्या टेकडीवर आम्ही जाऊन पोहोचलो आणि खरंच गोलू म्हणत होता तसेच काही तिथे घडले. तिथे कोणीच नव्हते. फक्त एक भयावह शांतता पसरलेली होती. आणि आता गोलू परत आत्मविश्वासाने आम्हाला सांगू लागला, मी बोललो होतो ना, ते तसे काहीच नसते. आणि एवढे बोलून तो जोरात हसायला लागला. त्यातच आमच्यातील एक अंकुश नावाचा मित्र त्याच्या अंगावर गेला आणि त्याला हाणामारी करू लागला. त्याचे कपडे फाडू लागला आणि त्याच्यावर विचित्र आवाजाने ओरडू लागला. त्याचा आवाज साधा नव्हता. त्याला काय झाले होते आम्हाला काही कळत नव्हते. आम्ही मात्र गोलूला त्याच्यापासून वाचवत होतो आणि आम्ही तसेच घाबरत अंकुशला आवरत गावाच्या रस्त्याने निघालो. पण अंकुश आम्हा तिघांकडे विचित्र नजरेने बघत होता. त्याचे पूर्ण डोळे लाल पडलेले वाटत होते आणि तो आमच्यासोबत खूप वेगाने चालत होता. आता आम्ही काही वेळात आमच्या गावात येऊन पोहोचलो आणि आपापल्या घरी जाऊन पोहोचलो. पण त्या रात्री अंकुशला काय झाले होते आम्हाला तिघांनाही काही कळत नव्हते. आम्ही सरळ आपापल्या घरी आलो आणि त्या भीतीपोटी झोपी गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बाहेर आलो तर मला दिसले गावाच्या मारुतीच्या मंदिराजवळ अंकुशची चर्चा चालू होती. बरेच जण सांगत होते अंकुशला कोणीतरी झपाटले. हे ऐकून तर मी सैरभैर त्याच्या घरी गेलो तर खरंच अंकुश कोणालाही ओळखत नव्हता. काही दिवस अंकुशचे असेच गेले आणि मग त्याच्या आईवडिलांच्या प्रयत्नांना यश आले. त्याला डॉक्टरांनी बरा केला आणि तो आनंदात जगू लागला. पण आम्हा तिघांना मात्र अजूनही एक प्रश्न पडला आहे की खरंच अंकुशला त्या टेकडीवरच्या म्हातारीने झपाटला असेल का? तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता.